नमस्कार आणि स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, शिक्षाश्री एज्युकेअर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण एक महत्त्वाच्या विषयावरती प्रकाश टाकणार आहोत, ज्यामध्ये 3 मे 2026 नीट हा अटेम्प्ट शासनाने रद्द केला आहे। आता 21 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये नीटचा नवीन अटेम्प्ट होणार आहे। तर या संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे प्रश्न पडले, ज्यामध्ये नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का, तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या माहितीप्रमाणे की विद्यार्थ्यांना फीस रिफंड होईल का, सेंटर्स बदलता येतील का, किंवा आणखीन महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षा केव्हा आणि नवीन काय नियम आहेत का। तर असे काही 4 महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यावरती NTA नीटने दिलेले रिस्पॉन्सेस किंवा त्यांनी दिलेल्या रिप्लायवरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षाश्री एज्युकेअर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती देत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आपण जे काही NTA नीटने रिप्लाय दिलेत विद्यार्थ्यांसाठी त्यावरती आपण प्रकाश टाकूयात, ज्यामध्ये प्रामुख्यानं इज द एक्झामिनेशन फीस गोइंग टू बी रिफंडेड हा एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतोय की एक्झामिनेशन फीस रिफंड होईल का। तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, शासनाने सांगितलं की द मॉड्यूल फॉर द शेअरिंग ऑफ द बँक अकाउंट डिटेल्स फॉर रिफंड ऑफ द एक्झामिनेशन फीस विल बी प्रोव्हाइडेड टू कॅन्डिडेट बाय 21 ऑफ द मे 2026। 21 मे 2026 रोजी तुमची परीक्षा झाल्यानंतर पोर्टलवरती तुमचे बँक अकाउंट डिटेल्स अपडेट करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पोर्टल ओपन होईल आणि त्यावेळेस तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स फिल करायचे आहेत, ज्याद्वारे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शासन ती फीस रिफंड करणार, म्हणजे जी परीक्षा रद्द झाली आणि तुम्ही जी काय फीस भरलेली ती तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट होईल। दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो म्हणजे कॅन आय चेंज द मीडियम ऑफ एक्झामिनेशन। तर नाही, कुठल्याही सबबीवरती तुम्ही जे काय मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर्म भरताना दिलेला आहे, म्हणजे तुम्ही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश हिंदी जे काय ऑप्ट केलेले फॉर्म भरत असताना तर तेच मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स एक्झामिनेशनमध्ये कंटिन्यू राहणार आहे। तिसरा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा, अ मेसेज अपेअर स्टेटिंग दॅट द सिटी सिलेक्शन इज अनअवेलेबल बेस्ड ऑन द अपडेट ॲड्रेस अँड द ॲप्लिकेशन मीडियम चूजन ड्युरिंग द ॲप्लिकेशन फॉर्म व्हाईल फिलिंग ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म व्हॉट शुड आय डू। म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आमचे सिटी सेंटर्स आम्हाला चेंज करता येतील का। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा रिप्लाय असा आहे NTA नीटचा की यावर्षी किंवा या वेळेला शासनानं लगेचच 2 दिवसापासून त्या ठिकाणी सिटी अपडेट करण्यासाठी पोर्टलवरती अपडेट केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना सिटी सेंटर चॉईसेस करायचे आहेत किंवा ज्यांना आहे तेच ठेवायचे आहेत ते तसेही ठेवू शकतात आणि सिटी अपडेट करण्यासाठी 2 चॉईस पुन्हा एकदा तुम्हाला देता येतील, म्हणून काळजी करण्याची आवश्यकता नाही। सिटी सेंटरसुद्धा आपल्याला 2 चॉईस अपडेट करण्यासाठी शासनाने त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे। तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न चौथा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा की ज्या ठिकाणी विल द सेम एक्झामिनेशन सेंटर अलॉटेड अर्लियर बी अलॉटेड अगेन, म्हणजे अगोदर जे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर मिळालं होतं ते पुन्हा एकदा मिळेल का। तर विद्यार्थी मित्रांनो, NTA म्हणतं की एक्झामिनेशन सेंटर आर अलॉटेड ऑन द बेसिस ऑफ द सिटी सिलेक्टेड बाय द कॅन्डिडेट्स। जे काय तुम्ही सिटी सिलेक्ट केलेली आहे त्या सिटीमधले सेंटर तुम्हाला मिळू शकतात। शक्यतो तीही सेंटर पुन्हा राहतील किंवा सेंटर चेंजही होऊ शकतात, म्हणजेच काय तुम्ही नवीन दिलेले प्रेफरन्सेससुद्धा त्या सिटीमध्ये विचार केला जाईल आणि पूर्वीचे सेंटरसुद्धा ॲज इट इज असू शकतात। म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे जे काही सिटी तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत त्या सिटीमध्येच तुम्हाला प्रेफर्ड सेंटर दिल्या जातील। व्हॉट इट। पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांचा, व्हॉट इज द डेट अँड टायमिंग ऑफ द नीट एक्झामिनेशन रिअटेम्प्ट। तर यासाठीची महत्त्वाची अपडेट शासनाकडून देण्यात आलेली आहे। ही एक्झामिनेशन जी आहे ती 21 जून 2026 रोजी सायंकाळी 2 ते 5 वाजेपर्यंत ही एक्झामिनेशन तुमची होणार आहे। 21 मे रविवार 2026। वाय आर कॅन्डिडेट्स बेइंग गिवन 15 मिनिट्स एक्स्ट्रा टाईम। हा एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की 15 मिनिट एक्स्ट्राचे विद्यार्थ्यांसाठी का देण्यात आले। तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कुठल्याही प्रकारे 15 मिनिटं जे एक्स्ट्रा दिलेले आहेत ते विद्यार्थ्यांना म्हणून कामात येणारे नाहीत किंवा विद्यार्थ्यांसाठी दिलेले नाहीत। तर हे जे 15 मिनिटं दिलेत अँड ॲडिशनल 15 मिनिट्स आर बेइंग प्रोव्हाइडेड फॉर completion of the documentation, verification and other examination related formalities। एक्झाम रिलेटेड फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी त्या ऑफिशियलसाठी हा 15 मिनिटाचा वेळ ॲडिशनल शासनाने दिलेला आहे, तो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिलेला नाही। ही बाब प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, तो म्हणजे I face the discomfort or issue during the examination held on 3rd May of 2026 due to the center related problem. What should I do? मी मागील परीक्षा देत असताना काही प्रॉब्लेम फेस केलेत, त्यामध्ये आत्ता मी काय करू शकतो। तर NTA म्हणतं कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू कंप्लेंट ऑर ग्रीव्हन्स अगेन्स्ट दी सेंटर ऑन हेल्प डेस्क ॲट नीट UG
2026@nta.ac.in या मेलवरती तुम्ही तुमची कंप्लेंट रेज करू शकतात. द एक्झामिनेशन सेंटर अलॉटेड टू मी अर्लियर वॉज फार फ्रॉम माय रेसिडेन्स, व्हॉट कॅन आय डू अगेन. म्हणजे जे काय मला अगोदरचं सेंटर मिळालं होतं ते माझ्या घरापासून दूर आहे, तर मी त्यासाठी आता काय करू शकतो. ते म्हणते इट इज इन्फॉर्म दॅट द सेंटर आर अलॉटेड रँडमली टू द कॅन्डिडेट्स बेस्ड ऑन द चॉईसेस ऑफ द सिलेक्टेड बाय देम. मी पुन्हा सांगतोय की तुम्ही सिटी सेंटर जे चॉईस केलेले आहेत त्या सिटी सेंटरच्या हिशोबाने, मग ते सिटीपासून 50 किलोमीटर असेल किंवा त्या सिटीच्या पेरीफेरीमध्ये असेल, ते सेंटर तुम्हाला देऊ करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते देता येईल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आता ही परीक्षा एकदा कॅन्सल झाली परत पुन्हा काही डेट वगैरे चेंज होऊ शकतात का. द डेट ऑफ द नीट एक्झामिनेशन UG 2026 re-examination is changing with another examination. Can the date should be changed or date will be changed? No, at any cost date will not be changed. आता ही परीक्षा एकदम फिक्स केलेली शासनाने आता परीक्षेचा वेळ बदलणार नाही किंवा डेट बदलणार नाही. लास्ट क्वेश्चन आहे, डू आय नीड टू पे एनी ॲडिशनल फीज फॉर द re-examination? बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की पुन्हा एकदा पोर्टल ओपन झालेलं आहे तर पुन्हा एकदा फीस भरण्याची आवश्यकता आहे का. तर नाही, कुठल्याही सबबीवर तुम्हाला ॲडिशनल फीस भरण्याची आवश्यकता नाही. re-examinationसाठी कुठलंही शासन फीस घेत नाही आहे. त्यामुळं नेट कॅफेवरती वगैरे कोणी जर तुम्हाला फीस डिमांड केली तर एक्स्ट्रा फीस भरण्याची आत्ता आवश्यकता नाही. विद्यार्थी मित्रांना पुन्हा महत्त्वाची एक सूचना मला करायची की या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला या ठिकाणी दिलेत. त्या अपडेट्स आपण बघूयात की ज्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या माहितीनुसार यावर्षी नव्यानं काही घोषणा करण्यात आल्या, ज्यामध्ये रद्द झालेल्या परीक्षेचे विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्यात येणार आहेत. दुसरी गोष्ट, नीट परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी काय प्रमाणात वाहतुकीची व्यवस्था केंद्र शासन करणार आहेत. विद्यार्थ्यांना हवे ते परीक्षा केंद्र मिळण्यासाठी पुन्हा एकदा विंडो अपडेट झालेली आहे, म्हणजेच तुम्हाला ज्या काही सुविधा पाहिजेत त्यासाठी पुन्हा एकदा सेंटर अपडेट करण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहेत. फेअर परीक्षेसाठी जे 15 मिनिटं वेळ दिलेली आहे ती 15 मिनिटं केवळ शासकीय प्रोसिजरसाठी ऑफिशियल करस्पॉन्डन्ससाठी देण्यात आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे परीक्षेची प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड, हे ॲडमिट कार्ड तुम्हाला 14 जूनपर्यंत दिले जाणार आहेत. कधीपर्यंत? 14 जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड हे दिले जाणार आहेत. आणि पुढील वर्षापासून हा अत्यंत महत्त्वाचा शासनाचा स्वागतार्ह निर्णय म्हणजे पुढील वर्षापासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शासनाने अत्यंत स्वागतार्ह निर्णय घेतलेले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून येणाऱ्या वर्षापासून ही नीटची परीक्षा ऑनलाईन होईल, ज्यामध्ये पेपर फुटीचे प्रकार आपल्याला टाळता येतील. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला आवाहन करायचं आणि पालकांना सुद्धा आवाहन करायचं की येणाऱ्या काळामध्ये 21 जून रोजी ही जी परीक्षा होणार आहे त्यासाठी झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. त्या प्रकारावरती आपण जास्त चर्चा न करता, वेळ न घालवता पुन्हा एकदा आपण रिअटेम्प्ट देण्यासाठी सज्ज होऊयात. आपल्या नोट्स पुस्तकं आपण व्यवस्थितपणे रीड करून रिअटेम्प्ट 2026साठी नीटच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळातील उत्तुंग डॉक्टर होण्यासाठी आपण पुन्हा एकदा नव्यानं 21 जून 2026च्या परीक्षेसाठी सज्ज होऊयात. त्यासाठी शिक्षश्री एज्युकेअर इन्स्टिट्यूट या प्लॅटफॉर्ममधून मी प्राध्यापक रवी शेळके आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. पालकांनी आपल्या पाल्याच्या आणि विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना या लढ्यासाठी सज्ज होण्यासाठी प्रोत्साहन देऊयात. विद्यार्थी मित्रांना पुनश्च एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.